शिवाजी महाराज भारत माता की परिसेवो माते माझी विनवणी, परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थांची. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, अहिक्य परत्री सुखरूप भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थांची. तुका विष्णुदास संतांचे पोसणे, तुका विष्णुदास संतांचे पोसणे, वाक्पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थांची. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, उदय जनाधारी, उदय जनाधारी, उदय जनाधारी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. मस्तक हे पाया, परिसेवो माते माझी विनवणी, परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे भागीरथी महादोष निवारिणी, सकळा स्वामिनी तीर्थांची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा भागीरथी माता तथा गंगेला देहूतून पत्र व्यवहार करणारा अत्यंत महत्वाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंग हा एक पत्र आहे आणि या पत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गंगा मातेला उद्देशून लिहितात की परिसेवो माते माझी विनवणी. परिसे या शब्दाचा अर्थ ऐक. आपण म्हणतो ना तू माझं परिसने म्हणजे ऐकणे. हे माते माझी विनवणी ऐक, मी तुझ्या चरणी मस्तक ठेवतो. गंगेला आईची उपमा जगद्गुरु तुकोबार यांनी दिलेली आहे. द्वितीय चरणामध्ये
गंगा मातेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तू भागीरथी आहेस, भगीरथाच्या प्रयत्नानं आली म्हणून भागीरथी आहेस. भागीरथी आणि तुझं कार्य काय तर महादोष निवारिणी, महापापांचं निवारण करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि जगात जेवढे काही तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांची तू स्वामिनी म्हणजे मालकीन आहेस. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तिरी, जीवनपर्यंत येणं शक्य नाही. म्हणून मी फक्त पत्राच्या माध्यमातून तुका विष्णुदास संतांचे पोसणे, तू ज्या भगवान विष्णूंच्या चरणापासून उगम पावलेली आहे, निर्माण झालेली आहे, त्याच भगवान विष्णूंच्या चरणानं मला पोचलेलं आहे. म्हणून तुका विष्णुदास संतांचे पोसणे, संतांनी मला पोचलेलं आहे. वाक पुष्पतेने पाठविले, हे वाक म्हणजे वाणी शब्द आणि पुष्प म्हणजे फूल. मी तुला प्रत्यक्ष एखादं गुलाबाचं कमळाचं फूल समर्पित करू शकत नाही, पण माझ्या मुखातून निघालेली जी वाणी आहे, वाणीची फुलं आहे ती मी तुला या पत्राद्वारे इथून समर्पित करतो. अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वाक्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नियमानुसार अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा संगमेश्वर भगवान तथा आदिशक्ती जगदंबा मातेच्या कृपेनं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ कुंदेवडी, त्याचबरोबर आमचे आदरणीय श्री विठ्ठलरावजी जपे साहेब आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर गावातील सर्व तरुण मित्रमंडळ आणि गावातील प्रत्येक घटक, प्रत्येक नागरिक या सर्वांच्या संकल्पनेतून एक गोष्ट पुढे आली. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आपण संगमेश्वरी श्रावण सोमवारचं व्रत करतो. त्यानिमित्तानं भगवान महादेवाला रुद्रा अभिषेक घालतो. संगम आहे, त्रिवेणी संगम आहे आपल्या गावामध्ये. त्यामुळे अनेक ठिकाणी भगवान शिवाची मंदिरं असतात, परंतु ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे त्या ठिकाणी भगवान शिवाचं काहीतरी आगळं वेगळं सामर्थ्य असतं. म्हणून संगमेश्वर अति प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे गावातलेच नाही तर तालुका भरातून, जिल्हा भरातून संगमेश्वरी स्नान करण्यासाठी आणि भगवंताला अभिषेक घालण्यासाठी या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला मंडळी येतात, भाविक येतात. आणि दरवर्षीच हा उपक्रम श्रावण महिन्यात आपला सुरूच असतो. पण आमच्या विठ्ठल भाऊंच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना बाहेर आली की आपण दरवर्षी हे उपक्रम साजरे करतोच, पण आपण काय करू, आपल्या गावामध्ये जेवढ्या देवता आहेत, जेवढी दैवत आहेत, जेवढे मंदिर आहेत, त्या मंदिरांमध्ये जेवढ्या देवता आहेत, देव आहेत, या सर्व देवदेवतांना आपण गंगेच्या पाण्याचा रोज अभिषेक करायचा असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि मग एकतर सद्विचार मनामध्ये लवकर येत नाही, ही प्रचंड दुर्लभ गोष्ट आहे. मला खरं सांगतो, वाईट विचार मनात येण्यासाठी कुणाला निमंत्रण करावं लागत नाही, पण चांगला विचार डोक्यात येण्यासाठी अत्यंत चांगला विचार डोक्यात येणं हे दुर्लभच आहे. म्हणून तर महाराजांनी सांगितलंय, तैसे दीपकळी का धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी आणि तैसी सद्बुद्धी थिकुटी म्हणून आहे. आणि त्याच्या खाली ज्ञानोबारायांनी आणखी ओव्या लिहिलेल्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. चर आणि अचरामध्ये सद्वासना या शब्दाचा अर्थ सद्विचार, सद्बुद्धी ही अत्यंत दुर्लभ आहे. मला सांगा, आपल्या मनात तरी चांगले विचार येतात का? आपला पोरगा कुठंतरी बाहेर गेला आणि घरात न सांगता गेला, घरात कुणालाही न सांगता बाहेर गेलेला आणि रात्री 2 वाजले तरी घरात परत येत नाही, त्यावेळी आपल्या मनामध्ये मुलाविषयी काय विचार येतात? तो कीर्तनाला थांबला असेल, कुठंतरी आळंदी पंढरीला गेला असेल, असा विचार मनात येतो? नाही. आपल्या मनात काय विचार येतो? आपल्या मनात हाच विचार येतो ना, कुठंतरी त्याचा ऍक्सिडेंट झाला असेल, मोटरसायकल, म्हणजे बाप असून सुद्धा आपल्या मनात चांगले विचार येत नाहीत, तेव्हा या जगाच्या कल्याणाचे चांगले विचार आपल्या मनात कधी येणार? सद्विचार अंतःकरणात येण्यासाठी भगवंताची कृपा असणं नितांत गरजेचं आहे.
एकतर सत विचार अंतःकरणामध्ये निर्माण झाला, पण नुसता निर्माण होऊन चालत नाही, त्याला पुढे गती द्यावी लागते. तो विचार इतरांना, चार चौघांना सांगावा लागतो. ते सांगण्याचं धाडस अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं. जर तो विचार इतरांना सांगितला तर आपलं व्यक्तिमत्व तितकं प्रभावी असावं की आपलं मत त्यांनी मान्य केलं पाहिजे. मग आता ते आपलं मत त्यांनी मान्यही केलं, आपण प्रभावी देखील आहोत. जरी मान्य केलं तरी पण ते सत्यात उतरवण्याकरता सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाशिवाय या गोष्टी घडत नाही. नुसतं म्हटलं म्हणून लगेच गंगेचं पाणी येणार नाही. विठ्ठल महाराज, जे गंगेचं पाणी आणण्याकरता भगीरथाला 3 पिढ्या 4 पिढ्या घालवाव्या लागल्या, ते आपल्या एका पिढीत आपण आणतो, हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल 4-5 पिढ्यांचं बलिदान द्यावं लागलं, तेव्हा कुठे गंगा आली. आता ती गंगा योगायोगानं जवळ आलेली आहे, नायगाव पर्यंत. आपल्याला फक्त तिथून इथं आणायची, स्वर्गात नाही आणायची, स्वर्गातून नाही आणायची, जवळच्या जवळ आहे. आपल्याला अगदी 50 रुपयाच्या पेट्रोल मध्ये गंगा आपल्या गावात येईल. आता प्रयत्न झाले पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, प्रयत्नाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. असाध्य ते सगळ्या लोकांनी अंतःकरणात असा नकारात्मक विचार आणायचा नाही की हा संकल्प केलाय पण हा सत्यात उतरेल का. कारण सकारात्मक विचार करणाऱ्यांऐवजी नकारात्मक विचार करणाऱ्यांची संख्या, काही लोक तर म्हणतात नाही गंगेचं पाणी आणणं चांगलं आहे, पण गंगेचं पाणी आणून सगळ्या देवांना स्नान घातलं तर तेही चांगलं आहे, पण मग हे जर कायम चालू राहिलं तर आमक्याचा उदो होईल, त्याची जिरेल कशी काय, म्हणून त्याची जिरावण्यासाठी बंद करायचं. विठ्ठल असा दुर्विचार चुकूनही आपल्या अंतःकरणात येऊ नये. जगदंबा मातेच्या कृपेने लक्षात ठेवा, प्रयत्न केले पाहिजे. आपण जर सगळ्यांनी एकजूट होऊन 365 तर दिवस आहे आणि आपल्या गावात 365 घरं नाही आहेत का? किती आहेत? 700. म्हणजे 700 उमरा आहे आपल्या कुंदेवाडीमध्ये आणि त्यातले फक्त 365 म्हणजे निम्मेच लागतात. मग असं करावं लागेल, निम्मे ह्या वर्षी निम्मे पुढच्या वर्षी, म्हणजे 2 वर्षातून एकदा जायची वेळ आली तरी एवढे घर आपल्याकडे आहे की नाही? आहे. एवढे घर आहेत. एवढ्या घरांना मिळून रोज सगळ्या देवांना 2 वर्षातून एका कुटुंबाला सगळ्या देवांना स्नान घालणं कठीण आहे का? हे बोलताना कठीण वाटत नाही. कुठल्याही गोष्टीचा योग येणं सोपं असतं बरं का विठ्ठल, फार सोपं असतं. मला एक सांगा, गळ्यापर्यंत येऊस तर खाणं सोपं असतं का खाल्लेलं पचवणं सोपं असतं? काका कठीण योगा म्हणतात कठीण योगा हुणी क्षेम ओकलिया होतो श्रम. योग घडून येणं प्रचंड सोपं आहे. घशापर्यंत योस्तोर खाणं सोपं आहे का कठीण आहे? दत्तू भाऊ काय वाटतं मला? नाही असं सोमवारचा उपवास सोडायचा असला तर लई सोपं आहे मग. आणि त्यातल्या त्या देवीच्या प्रांगणामध्ये असल्यावर मग सोपंच सोपं, मग भरपूर. मग घशापर्यंत योस्तोर खाणं सोपं आहे, पण मग खाता येतं, खायला काही अवघड नाहीये, पण पचवणं काय वाटतं शिवाजी? सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. खाता येणं सोपं आहे, पचवणं अवघड आहे. माणसाला श्रीमंत होता येऊ शकतो, पण मरेपर्यंत श्रीमंती पचवणं अवघड आहे. नाहीतर छाती काढून चालतात लगेच. विठाला
प्रचंड कठीण आहे. भगवत कृपा असल्याशिवाय क्षेम होत नाही. आज चांगली गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये विठ्ठलरावांच्या संकल्पनेतून गंगेचं पाणी प्रत्येक दैवताला आणि रोज ते पाणी घालण्याची परंपरा, शुभ संकल्प आणि शिवसंकल्प म्हणून आज आपण त्याला, शिव म्हणजे कल्याणदायी संकल्प आज या ठिकाणी होतोय. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. फक्त योग घडून आलाय, पण लक्षात ठेवा हे मी कशासाठी म्हटलो, हे फक्त 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, इथून पुढे चंद्र सूर्य असे तोपर्यंत कुंदेवाडीच्या प्रत्येक दैवताला गंगेच्या पाण्यानं स्नान घातलं गेलं पाहिजे, अशी परंपरा चालू आहे. आणि याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, योग होणं सोपं आहे, हे घडून आलंय, पण याचा क्षेम होणं प्रचंड कठीण आहे. आणि ते क्षेम करण्याची जबाबदारी कुंदेवाडीतील प्रत्येक नागरिकाची आहे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नवादी असलो पाहिजे. प्रत्येकाने अट्टहास केला पाहिजे की नाही, मला कितीही महत्वाचं काम आलं तरी पण आज माझी पाळी आहे ना पाणी आणायची, तर मी माझे सर्व काम बाजूला टाकून, मग ते शेतीचं असो, कुणाचं लग्नाचं असो, अल्टरनेट करता येईल मध्ये मध्ये. जर फारच अडचणीचं काम असलं तर मग त्याऐवजी दुसरा व्यक्ती जाऊ शकतो. परंतु आपली ज्यावेळी पाळी येईल त्यावेळी 100% घरातला एक तरी माणूस ते पाणी आणून अर्ध्या तासात कुंदेवाडीतल्या सगळ्या देवांना पाणी घालून, जास्त वेळ लागत नाही. आणि देवाला पाणीच प्रिय आहे, लक्षात ठेवा. भगवान शिवाचा वार आहे आणि भगवान शिवाला जल प्रिय आहे. नमस्कार. पाणी एक बिलवता वेगवेगळ्या देवताची आवड वेगवेगळी आहे. नमस्कार प्रियो भानू, भानू म्हणजे सूर्याला नमस्कार प्रिय आहे, म्हणून 12 सूर्य नमस्कार घालण्याची आपल्या संस्कृतीमध्ये परंपरा आहे. जलधारा शिवो प्रिया, जलाची अखंड धार, गंगेच्या पाण्याची अखंड धार भगवान शिवाला प्रिय आहे, प्राणाही पेक्षा जास्त आवडते. म्हणून तर सांगितलंय एकपसा पाणी. भगवंताला तुमचं धन नकोय, तुमची संपत्ती नकोय, तुमच्याकडे असणारी इस्टेट नकोय, तुमच्या जमिनी नकोय, तुमची कंपनी नकोय, कंपनीतले कामगार नकोय. काय पाहिजे? फक्त एकपसा पाणी. फक्त पाणी पाहिजे त्याला. आणि किती पाहिजे? तुम्हाला 5ची मोटर लावून पाणी नाही द्यायचं भगवंताला, मग फक्त पसाभर पाणी द्यायचंय. आणि त्याच्यासोबत जर मिळालं तर एक बिल्वदल, एक बेलाचं पान जर भगवान शिवाला दिलं तर तो भोळा महादेव संतुष्ट होतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याची आवड जर काय असेल तर जलधारा, कुठलंही जल चालतं, पण त्यातल्या त्यात गंगेचं असलं तर सोने पे सुहागा. मला सांगा, हे शक्य आहे की नाही आपल्या सगळ्यांना, अख्ख्या गावाला मिळून? एकटाच म्हटलं मी एकटा करील, एकट्याला वर्षभर रोज नायगावला गंगेला जाऊन पाणी आणणं शक्य आहे का एकट्या माणसाला? नाही. पण सगळं गाव जर एकत्र आलं आणि एका विचारानं सर्वांनी ठरवलं की आपण आणू, तर मला खात्री आहे आपल्या गावातले लोक खूप भाविक आहेत. 1 वर्ष नाही, एका वर्षातून एकदा नाही, 2 वर्षातून एकदाच पाळी येईल एका कुटुंबाला. मला माहिती आहे त्याचं कारण आहे, योग्य मार्गदर्शन जर लोकांना झालं तर लोक निश्चित स्वरूपात योग्य मार्गाने जातात. अयोग्य मार्गदर्शन जर झालं तर मग लोक म्हणतील काय हे, काय यांना काय उद्योग आहे, गंगेचं पाणी आणन, मथुरेचं आणन, दिल्लीचं आणन, कलकत्त्याचं आणन, हे काय पाणी नाहीये का? इथं पाणी नाही का आपल्या गावात? लोक म्हणतील ना असं. पण ह्या बोलण्याकडे कुणीही लक्ष द्यायचं नाही. आपण आपला मार्ग हा शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचा, त्या मार्गाने पाणी आणायचं. महाराज
प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही. तुम्हाला सांगतो साहेबराव पाटील, तुम्हाला दोर माहिती का? दोर कोणता? फाशी घ्यायचा. तो म्हणा काय हरकत नाही, घेऊ नका कोणी, पण तो दोरा असतो ना, चराट म्हणतो त्याला आपण. मला सांगा, खरंच दगड चराटाला तोडतं का चराट दगडाला तोडतं? निवृत्ती महाराज, काय कशाने काय तोडता येतं मला सांगा बरं काका? दगडच चराटाला तोडतं ना. दाव्याला दगड तोडू शकतं, पण दाव्याला एवढं कमी समजू नका. त्या दाव्यानं जर दावा केला ना दगडाशी, तर 100% दावा सुद्धा दगडाला कापू शकतं. तो म्हणाल खोटं आहे, त्याला काय शक्य आहे? मी सांगतो ना तुम्हाला, शक्य करून दाखवतो. आता विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोटारचा वापर होतो. पूर्वीच्या काळी काय असायचं? मोटार. त्याच्या अगोदर काय असायचा? रहाट. आता पूर्वीच्या काळी रहाट ज्या विहिरींना होते, त्या विहिरींना असे दगडाचे कठडे आहेत बघा, बरोबर आहे ना. आणि त्या दगडाच्या कठड्यांना आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं. काय येतं? की ते काचलेले, घासलेले, कापलेले. मला सांगा, कोणत्या शास्त्रानं कापलेले आहेत ते? हा, म्हणजे दगडच दोराला तोडू शकतो हे जरी सत्य आहे, तरी पण दोराला असमर्थ ठरवण्याचं काही कारण नाही. दोरानं जर ठरवलं आणि प्रयत्न जर केले तर अभेद्य दगड सुद्धा दोर कापू शकतो. तर मग कुंदेवाडीचे लोक रोज गंगेचं पाणी आणू शकत नाही का? दोरापेक्षा कमकुवत आहे का आपण? विठाला का शक्य नाहीये? दोरा चिरा पडे काय काय काचनी आणि अभ्यास सेवनी विष पडे. तुकाराम महाराजांचं प्रमाण याच्याकरता लक्षात ठेवा. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आपण सर्वांनी प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये रोज आपण सर्व देवतांना गंगेच्या पाण्यानं स्नान घालू शकतो. आणि त्या निमित्तानं हे कीर्तन आहे. श्रावण सोमवारचं निमित्त तर आहेच, पण दुसरं सर्वात महत्वाचं निमित्त जर कोणतं असेल तर आज शुभ संकल्पाची सुरुवात आजच्या दिवसापासून आहे. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. प्रवचन म्हटले होते, सगळी मंडळी म्हणे आपण 7 ते 8 प्रवचन करू. अचानक मी विठ्ठल भाऊंना फोन केला. त्यानं म्हटलं कीर्तन केलं तर तुमची परवानगी असेल तर आपण कीर्तन करू. ते म्हणे बिनधास्त करा, काय हरकत नाही. पण त्यांना म्हटलं कीर्तनात सगळे विष्णूचे भक्त येतात आणि तुम्ही लक्ष्मीचे भक्त आहेत. त्याच्यामुळे हे सगळं वाढवलं तर मग सगळं वाढतं. आणि मग ते म्हणाले किती वाढू द्या, काळजी करू नका, फक्त कीर्तन झालं पाहिजे. ठीक आहे. मग त्यांनी मला परवानगी दिली आणि अगदी 2-2.5 तासांमध्ये हे सगळं कीर्तनाचं नियोजन उभं राहिलं. या निमित्ताने त्या ठिकाणी आमचे किसन महाराज आले. ते मोटरसायकल होती त्यांच्याकडे, तेव्हा लवकर यायचे. आता 4 व्हीलर मुळे प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण गाडी अडकते ना, ट्रॉफिक मधून मोटरसायकल निघून येते आणि मोठी गाडी अडकते, त्याच्यामुळे त्यांना वेळ झाला. आमचे योगेश महाराज काकड आलेले आहेत, गौरव महाराज आहेत, प्रकाश बाबा आमचे पितृतुल्य आहेत, ते आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि पारमार्थिक पथदर्शी सोपान काका महाराज या ठिकाणी आहेत. आपले साहेबराव महाराजांचे चिरंजीव, काय यांचं नाव? आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य, हा सकाळी उगवतो, हा संध्याकाळी उगवला. तुम्हाला पण धन्यवाद. आमचे विनू महाराज चांगला अभ्यास करतायत, त्यांना धन्यवाद. दिघे काका आहेत, आमचे सागर महाराज, आणि इकडच्या बाजूला कृष्णा महाराज, मयुरेश महाराज, इकडं विनेकरी महाराज, आणि आपल्या गावचे लाडके चोपदार, काय बाबांचं ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. वा, तुमचाच दिवस आहे आज, आदिनाथाचाच दिवस आहे. तुम्ही पण आहे, पुंडलिक बाबा आहे, दत्तू भाऊ आहे, क्षितिज महाराज पकवाज वाजवायला इकडच्या बाजूला दत्तू भाऊ आहेत, आमचे शिंदे पाटील आहेत संशिष्टन घेऊन आलेले. इकडे बसलेले आमचे निवृत्ती महाराज आव्हाड. खरं तर मला त्यांनी पहिलं आळंदीला शिकत असताना इथं संगीत विशारद झालेल्या, मृदुंग विशारद झालेल्या लोकांना कॅसेटीत वाजवायला चान्स मिळत नव्हता. मी आळंदीला जाऊन 2च वर्ष झाले होते फक्त. महाराजांनी इंदुरीकर महाराजांची पहिली कॅसेट काढलेली टेपची, त्या टेपची, आणि हरिपाठाची कॅसेट काढली त्यांनी. कवडकर महाराज गायला आणि मला वाजवायला त्यांनी सांगितलं होतं. युट्यूबला सर्च करा तुम्ही. म्हणजे माझ्या मते 2007 साली कॅसेट मध्ये वाजवलेला बुवा तुमच्या समोर आज कीर्तन करायला उभा आहे. साधं काम नाही आहे. निवृत्तीनाथ महाराज आहेत,
आव्हाड तेही आहेत. आणि आपण सर्वजण, मला खूप आनंद झाला आज, खरं सांगतो तुम्हाला. कारण कुंदेवाडीमध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन असतं तेव्हा तेव्हा अगोदर कीर्तनकार येतात, नंतर गायक वादक येतात, हा? नंतर मग हळू 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 कीर्तन संपेपर्यंत 50 लोक येतात, ठीक आहे? त्याच्यापेक्षा जास्त नाही. आज कीर्तन सुरू व्हायच्या अगोदरच 100-150 लोक इथं उपस्थित होते. टाळ्या वाजवा जरा त्यांच्याकडे, सगळ्यांनीच वाजवा, काय हरकत नाही. सगळ्या इथं उपस्थित श्रोत्यांकरता टाळ्या. कारण तरुण मंडळी कधी मला पप्पू भाऊ बघा ना कसा बसलाय कीर्तन ऐकायला, पप्पू गोडसे पाठीमाग सगळे तरुण मंडळी आहे. तुम्हाला सांगू का, 2 लोक एकत्रित आले ना, 2 लोक, तर संप्रदायाला आणि आध्यात्मिकतेला चांगले दिवस येतात. हा, एक नेते आणि दुसरे तत्ववेत्ते हे जर कधी एकत्रित आले तर लोक परमार्थ करायला लागतील, यात कुठलीच शंका नाही. विठ्ठला विठ्ठलराव या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे बरेच आता सगळीच मंडळी आहे, शिवाजी भाऊ, साहेबराव वगैरे, आमचे संजू भाऊ बांडे, आमके तमके, सगळे सगळ्यांच्या चरणारविंदी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात. म्हणाल मग इथून पाठीमागं काय सेवा चालू नव्हती का तुमची? सेवा, पण आज जरा काम मोठं करायचंय, त्याच्यामुळे मोठा परिहार द्यावा लागला, एवढंच आहे. आता आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे. या 1 तासामध्ये आपण कीर्तन सेवा आटोपणार आहे. कारण कीर्तनानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी महाप्रसादाचं देखील नियोजन झालेलं आहे. सगळ्यांना भोजन केल्याशिवाय जाता येणार नाही. आणि सोमवारचा उपवास, एक तर तुम्ही सर्वजण निरंकार उपवास धरता, म्हणजे तुम्ही पाणी सुद्धा पित नाही सोमवारी, मला माहिती आहे का नाही? हो ना? काय मंदाबाई, आम्ही पाणी सुद्धा सोमवारी पित नाही, फक्त पावशर खिचडी खातो. याच्या पलीकडे आम्ही दुसरं काही खात नाही. सकाळी खिचडी खातो आणि निरंकार उपवास धरतो, पुन्हा दुपारी केळी खातो 1 डझन, बस तेवढंच. त्याच्यानंतर दुसरं काही नाही, एवढंच खातो. त्याच्यामुळं तुम्हाला उपवास सोडायचा याची कल्पना आहे मला. आपण आटोपून घेऊ, 1 तासभर कीर्तन करू आणि थांबू. बघा, आजचा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. का घेतला तर गंगेच्या पाण्याचं पूजन सकाळी झालेलं आहे आणि या ठिकाणी ब्राह्मण आले होते. ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये या ठिकाणी सर्व देवतांचा अभिषेक पण झालेला आहे गंगाजलानं. आणि आजचं नियोजन सगळं झालेलं आहे. इथून पुढे मला वाटतं 1 महिन्याचं पण नियोजन झालेलं आहे. कुणी पाणी आणायचं ते आता हळूहळू वर्षभराचं पण नियोजन होईल असो. आणि या निमित्तानं गंगेचं महत्व आपल्याला कळावं, ते आपल्याला माहीतच आहे, परंतु निमित्त ते असल्या कारणानं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता आपण निवडलेला आहे. महाराज या अभंगामध्ये गंगा मातेचं वर्णन करतायत, गंगेचं वर्णन करतायत. खरं तर जगद्गुरु तुकोबाराय हे पांडुरंगाची एक निष्ठ भक्त आहेत. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं कुणाला देव मानत नाही आणि चंद्रभागे व्यतिरिक्त दुसरं कोणतं तीर्थ मानत नाही. म्हणजे तीर्थ मानत नाही याचा अर्थ इतर तीर्थांना ते जात नाही किंवा इतर तीर्थांना त्यांना जाता आलं नाही असा त्याचा अर्थ. आता चंद्रभागेत सगळी तीर्थ येतात म्हणून मग इतर तीर्थांना ते जात नाही असा त्याचा अर्थ आहे. जगातील सर्व तीर्थ चंद्रभागेमध्ये आहेत. लक्षात ठेवा, जगातले जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थाच्या आजूबाजूला राहणारे लोक त्या तीर्थात स्नान करतात. पापी लोकांनी स्नान केलं की ते तीर्थ मलिन होतात आणि तीर्थ मलिन झाल्यानंतर पुन्हा शुद्ध होण्याकरता ते कुठे येतात? पंढरपूरला येतात. चंद्रभागेमध्ये Oh,
अवघे पाया पे सकळ. आणि हे गोड प्रमाण देता देता एका गोड माणसाचं आगमन झालं. आपल्या गावचे आदरणीय कमलाकरजी पोटे साहेब ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया आपण या पुढे. कसं आहे, आज कमळामुळे सगळ्यांना शोभा आहे आणि आपण कमळाकर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो की या पुढे. काय नाही, मगाशी मी जे सगळं सांगितलं आपल्या गावचं आणि हा जो संकल्पही सांगितला, खरं तर विठ्ठल भाऊ आहेत, पण या सगळ्यांच्या पाठीमागे भक्कम आधार जर कुणाचा असेल तर तो पोटे साहेबांचा आहे. आणि त्याच्यामुळे हे शक्य होतं. लक्षात महाराज, आम्हाला अनुभव आहे, धार्मिक कुठलंही कार्य असो त्याच्यामध्ये कधीच माघार घेत नाही ही मंडळी. कसं ते सांगतो. गोळेसर बाबांची दिंडी जाते, त्या दिंडीला रथ बनवून दिला. आपल्या गावच्या दिंडीसाठी रथ साहेबांनी बनवून दिला. आणि ते काय रथ बनवणं म्हणजे 101 ची पावती दिली मग झाला रथ असं नसतं. ते त्याच्याकरता भरपूर पैसे लागतात. आम्ही लोक महाराजांचा सप्ताह केला सिन्नरला, त्यावेळी त्यांना म्हटलं असं असं आपल्याला करायचं. ते म्हणे फक्त रक्कम सांगा, तुम्हाला ते मिळून जातील. म्हणजे मगाशी मी जे म्हटलो ना तुम्हाला, परमार्थ जसे श्रीमंत होते, पण काही काही जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. जर कीर्तनाला गेलो तर घरात पीठही नसतं. असे पण काही काही मंडळी आहेत. अशा लोकांना परमार्थ करण्यासाठी या कलियुगामध्ये अर्थाची गरज आहे की नाही. जर तुम्हाला तहान लागली तरी देखील तुमच्या खिशात 20 रुपये पाहिजे, कारण पाण्याची बाटली 20 रुपयाला भेटते. आणि ते जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तहाने पायी मरून जाल. एक तर कोरोना चालू आहे, तुम्हाला कोणी पाणी सुद्धा पाजणार नाही. खरं की नाही रतन भाऊ? तुमच्या दुकानातून बाटली घ्यायला 20 म्हणजे पाण्याची 20 रुपये लागतात का नाही मला सांगा. कमीत कमी 20 रुपये असतील तर आपल्याला पाणी पिता येतं. तेव्हा अवघड आहे या गोष्टी. आणि त्याच्याकरता अध्यात्मासाठी, धार्मिक कार्यासाठी भरभरून सहकार्य ज्यांचं असतं ती सगळी मंडळी, पोटे साहेब असतील, जपे साहेब असतील, ही मंडळी आहे. म्हणून तुम्हाला आग्रह करत होतो की तुम्ही पुढे या बसायला. पण ठीक आहे, पाठी मागून का होईना, पण तुम्ही कीर्तनात आले, बसले, तुम्हाला धन्यवाद. तीर्थे तया ठाया येते पुण्यात व्हावया, चंद्रभागेमध्ये जगातील सर्व तीर्थ आपलं पाप धुण्याकरता येतात. महाराजांनी वर्णन केलेले की नाही. नामदेव महाराज म्हणतात, सकळ तीर्थे माध्यान्न काळी येती पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण ऐसे शंकर संगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे भगवान शिवांनी ऋषी मुनींना सांगितलं की जगातील सर्व तीर्थ माध्यान्न काळी पुंडलिका जवळ येतात, तिथं चरण वंदतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि चंद्रभागेचं स्नान करून पुन्हा पुनीत होऊन स्वस्थानी परततात. म्हणून एवढ्याच कारणास्तव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. इतर तीर्थव्रतांना जाणार नाही, पण चंद्रभागेबद्दल जेवढं प्रेम जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे तेवढंच प्रेम जगातील सर्व तीर्थांविषयी आहे. म्हणून काही मंडळी देहू गावातली तीर्थयात्रे करता निघाली होती. जगद्गुरु तुकोबारायांना आग्रह केला की आमच्या सोबत चला ना. तुकोबाराय म्हणाले, ठीक आहे, तुमच्या सोबत आलो असतो आणि आनंदच आहे. तीर्थयात्रा करणं हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा धर्म आहे, तो साधना आहे, ती केली पाहिजे. म्हणजे जो कनिष्ठ साधक असेल त्याच्याकरता तीर्थयात्रा गरजेचीच आहे. आणि हे मीच सांगतो, तुकोबाराय म्हणतात, हे मीच काही अभंगांमध्ये वर्णन केलेले आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहितच पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जायला तुम्ही चुकू नका, असं मीच तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता माझी परिस्थिती तुमच्या सोबत येण्याची नाहीये, म्हणून एक काम करा, मला फक्त सांगा तुम्ही कुठं कुठं जाणार आहे. त्यावेळी सर्व वारकरी म्हणाले, तुकोबाराय आम्ही तुमच्या कृपेनं आणि भगवंताच्या आशीर्वादानं आम्ही कुठं जाणार आहे सांगू तुम्हाला. आम्ही पहिलं गयेला जाणार आहे. गया कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे? बिहारमध्ये गया, त्याला पितृगया म्हणतात.
आणि मातृगया ही गुजरातमध्ये आहे आणि पितृगया कुठे आहे? बिहारमध्ये आहे. मग आम्ही गयेला जाणार. हो बरं ठीक आहे, गयेला जाणार तुम्ही. अजून कुठं जाणार? सांगितलं आम्ही काशीला जाणार. बर बर, काशीला जाणार. काशीला भगवान विश्वनाथ आहे. अजून कुठं जाणार? सांगितलं आम्ही गंगा मैयेचं स्नान करण्यासाठी जाणार. हो हो, मग एक काम करा, या तीनही तीर्थांना मला यायला जमणार नाही, परंतु त्यांचे आणि आमचे फार जुने संबंध आहेत. अगदी युगायुगापासून त्या तीर्थांचे, त्या दैवतांचे आणि आमचे संबंध आहे. आम्हाला येता येणार नाही. पण एक काम करा, घरातल्या छोट्या मुलीला भागीरथीला सांगितलं जा आणि एक पेन आणि कागद घेऊन ये. त्या काळात पेन नसायचा, लिखणी असायची. एक कागद आणला, लिखणी आणली आणि त्या लिखणीवरती म्हणाले हा कुठं जाणार तुम्ही? सांगितलं आम्ही गयेला जाणार. मग गयेला उद्देशून जगद्गुरु तुकोबार यांनी एक पत्र पाठवलं. हा काय? पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. गयेला उद्देशून एक पत्र. बर, दुसरं पत्र पाठवलं भगवान विश्वनाथाला उद्देशून. तुम्ही विश्वनाथ बिनरंग कमी आणा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विश्वनाथाला दुसरं पत्र पाठवलं. हा आणखी कुठं जाणार? सांगितलं आम्ही गंगा तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी जाणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी 2 मिनिटं डोळे मिटले. गंगेचं सगळं महात्म्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. गंगेनं काय काय केलेलं आहे लोकांना लौकिक जीवन सुखी जाण्यासाठी आणि पारत्रिक जीवन सुखी जाण्यासाठी, हा सगळा वृत्तांत जगद्गुरु तुकोबारायांच्या पुढे उभा राहिला. जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे उघडले, डोळ्यातून अश्रू आले. तुकोबाराय म्हणाले माझ्या मातेनं माझ्यासाठी जे केलेलं आहे तेच गंगा मातेनं केलेलं आहे. म्हणून माते, मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणून मी तुला पत्र पाठवतोय. मी स्वतः तुझ्या जवळ येणं गरजेचं आहे, पण काय करू, नाईलाज आहे माझा. काही अडचणीस्तव मी येऊ शकत नाही, पण मी जे पत्र पाठवतोय त्या पत्रामध्ये मी तुला विनंती करणार आहे. पत्राद्वारे का होईना तू माझी विनंती ऐक. अभंगाचं पहिलं चरण. परिसेव माते माझी विनवणी, परिसेवो माते माझी विनवणी. परिसे, परिसे या शब्दाचा अर्थ काय होतो? ऐकणे, आहे का नाही? परिसे
म्हणजे आता मी जे बोलतोय ते तुम्ही परिसताय ना, पण मी जे बोलतोय ते परसू राहिले ना तुम्ही. हा, तुम्हीच नाही, जे परसाकडे गेले ते पण परसू राहिले. माईकच तेवढा दांड काय विठाल परिसेवो माते. हे माते, माझी विनवणी परीस विनवणी केलेली आहे या अभंगामध्ये गंगा मातेला. आणि माता म्हटलेलं आहे. खर तर गंगेला माता का म्हटलेलं आहे, काय कारण आहे? तर गंगा ही खरंच माता आहे. का माता आहे? विठाल विठाल गंगेला आईची उपमा जगद्गुरु तुकोबार यांनी दिलेली आहे. का आई म्हटलेलं आहे? कारण आई आणि गंगा या दोघांमध्ये साम्य आहे. काय साम्य आहे? तर एखाद्या आईला 4 लेकरं असतील किंवा 10 लेकरं असतील, पण मला सांगा त्या आईचं प्रेम पहिल्या मुलावर जास्त, दुसऱ्यावर थोडं कमी, तिसऱ्यावर फारच कमी, चौथ्यावर कमीच आणि 5व्यावर काहीच नाही, असं कधी होतं का? आईच्या दृष्टीने सगळी लेकरं तिला सारखी असतात की नाही? म्हणजे तिच्या ठिकाणी अपपर भाव नाही. अपपर भाव जसा आईच्या ठिकाणी नाहीये, तसा गंगेच्या ठिकाणी अपपर भाव नाही. दुजा भाव जिथं असतो तिथं माता नसते, आणि जिथं मातेचं अंतःकरण असतं तिथं दुजा भाव नसतो. तसं गंगा ही देखील दुजा भाव करत नाही. एखादा सज्जन गंगेमध्ये स्नान करायला गेला तर गंगा त्याला स्नान करून देते, आणि एखादा दुर्जन जर गंगेत स्नान करण्यासाठी गेला त्याला का दूर लोटते का ती? त्याला म्हणते का तू माझ्या जवळ येऊ नको म्हणून? नाही. गंगा ही संपूर्ण विश्वाची माता आहे, आणि विश्वातील कुठलाही जीव तिच्यामध्ये स्नान करायला गेला तर मोठ्या अंतःकरणानं गंगा स्वतःमध्ये त्याला सामावून घेते आणि त्याला पवित्र करण्याचं कार्य करते. म्हणून आईच्या ठिकाणी जसा दुजाभाव नसतो तसा गंगेच्या ठिकाणी दुजाभाव नसतो. म्हणून तुकोबाराय गंगेला माता म्हणतात. विठ्ठल माता लेकरासाठी जे जे करते ते सगळी गंगा मैया करत असते. म्हणून परिसेवो माते, माता म्हटले. माझी विनवणी, मी विनवणी करतोय ती तुम्ही परिसा. आणि काय विनवणी केलेली आहे? मस्तक चरणी ठेवीत असे. गंगा मातेच्या चरणावर मस्तक जगद्गुरु तुकोबाराय ठेवतात. खर तर तुकोबारायांसारखा करारी महात्मा दुसरा कोणी नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय कुणाच्याही डोक्यावर, कुणाच्याही पायावर डोकं टेकवायला रिकामी नाही, लक्षात घ्या. समोरच देवानं जरी सांगितलं ना आमक्याच्या पाया पड, तुकोबाराय त्याच्या पाया पडत नाही. का? एकदा असं झालं, जगद्गुरु तुकोबारायांसोबत एक वारकरी पंढरीला जात होता बरं का तुमचं. आणि झालं काय, ते सगळे लोक तुकाराम महाराजांना संत म्हणायचे. त्याला कुणीच संत म्हणत नव्हतं. असला तर म्हणेल ना संत, नाहीच संत तर कोण संत म्हणणार आहे? निवृत्ती महाराज त्यानं देवाकडे तक्रार केली, तुकोबारायांसोबत जायचा, त्याच्यामुळे देवा बरोबर वशीला त्याचा होता. गेला तिथं आणि देवाला म्हणाला, देवा सगळे मला संत म्हणतात, सगळे संत म्हणतात, पण माझी अशी अपेक्षा आहे, तुकाराम महाराजांसोबत संत राहतो म्हणून लोक संत म्हणतात. मी काही संत नाहीये, पण तुकाराम महाराजांच्या सोबत राहतो म्हणून लोक मला संत म्हणतात. की संतांच्या सोबत संत आले असतील बुवा, पण हे तुकाराम महाराज मला संत म्हणतच नाही म्हणे. आणि यांनी मला संत म्हटलं पाहिजे, तू सांगतो का थोडा? त्यावेळी तुकोबारायांनी, म्हणजे तुकोबारायांकडे देव आले, विटेवरून खाली उतरले आणि तुकाराम महाराजांच्या असा गळ्यात हात घातला देवानं. कटेवरचा हात काढून गळ्यात हात घातला आणि चालत चालत असे थोडी पुढे गेले. कुणी ऐकणार नाही, आजूबाजूला कुणीच नाही. आपण नाही का काही महत्वाचं बोलायचं असल्यावर लोकांमध्ये नाही, जर हा भडकला तर घेण्या देण्याची लोकांमध्ये चव जायची, त्याच्यामुळे जरा बाजूला जाऊन बोलू म्हणून गळ्यात हात घातला, असे तुटक गेले. आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात ना देवाला, आहे का नाही, ऐका पांडुरंगा एक मात, काही बोलणे आहे एकांत, आम्हाशी जरी तारील संचित तरी उचित काय तुझे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, चला तुमच्याशी एकांतात गप्पा मारायच्या. तसं आज देवानं तुकोबारायांना एकांतात घेतलं आणि म्हणाले, काव देवा, का बरं इकडं आणलं लांब असं इकडं अंधारात? त्यावेळी सांगितलं, याच्याकरता आणलंय तुम्हाला की ते तुमच्या सोबत येतात ते चिमाजी गोमाजी महाराज कापशे, आणि ते सगळे त्यांना संत म्हणतात.
आधी तुम्ही फक्त संत म्हणत नाही एवढा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता मला सगळे सारखेच आहे, मी आई आहे, आईला सगळे लेकर सारखेच असतात, तुम्ही सारखे, तो चिम्या सारखा आपल्या गावातला नाही बरं का, तिकडचा तो तुकाराम महाराजांसोबत गेलेला तो सारखाच आहे. मला म्हणाने संत म्हणन तुकोबाराय म्हणाले देवा आई. आता मी काय तुला जास्त बोलत नाही, पण मी त्याला संत म्हणणार नाही. तुकोबाराय देव म्हणाले म्हणा ना, नाट्य करता का तुकोबाराय? हा आज पंढरपूर मध्ये तुम्ही, मी काय देऊच नाही आलेलो, देऊच नाही तुम्ही, रुबाब माझा आहे आज, म्हणा संत. आणि जेव्हा देवाना अशा पाया माग केल्या, म्हणता का नाही संत, त्याला संत म्हणा चिमाजी रावला. त्यावेळी तुकोबाराय काय म्हणाले माहितीये का? करीसी ते देवा करी माझे सुखे परिमी त्यासी देवा तुम्हाला काय करायचं माझं करा, पण मी त्याला संत म्हणणार नाही. देवानं विचारलं तुम्ही एवढे रागावलेत माझ्यावर, रागावू नका तुका बराय, जरा शांत थंड घ्या. मला एक सांगा, ठीक आहे नका म्हणू संत, पण का संत म्हणणार नाही एवढं सांगा. त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभमानात इच्छी झाले. याचं नाव जर गावातल्या सप्त्याच्या पत्रिकेत नसेल तर हा अख्खं गाव डोक्यावर घेतो, राजकारण करतो, गावात दुफळी माजवतो, याला संत म्हणायचं? दंभ आणि मानानं वश झालेला आहे, तुम्ही म्हणा संत, याला म्हणणार नाही. गावात गेल्याबरोबर इलेक्शन लागलेलं असलं की लगेच झेडपीचा फॉर्म भरतो हा. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, राज्य या शब्दाचा अर्थ ज्याला सत्तेची लालसा लागलेली आहे आणि द्रव्य कमवण्यासाठी कुठल्याही स्तराला हा जातो, याला तुम्ही संत म्हणा, मी संत म्हणत नाही. हा करारी माना जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि देवाला खडसावून टाकणारे जगद्गुरु तुकोबाराय आज कुणाच्या पाया पडतात? मस्तक चरणी ठेवीत असे गंगेच्या पाया पडतात. विठाला तुकोबाराय पारखी आहेत, जगद्गुरु तुकोबाराय परीक्षक आहेत. त्यांच्या परीक्षेत जो उतरला त्याच्याच चरणावर डोकं ठेवतात, कुणाच्याही चरणावर नाही. आता खर तर लोक आमच्या चरणावर डोकं ठेवतात. बरेच लोक कीर्तनकार महाराज, गायक, वादक, धोतर बितर दिसलं लगेच पाया पडतात, आहे की नाही? याचा अर्थ आम्ही असं समजायचं कारण नाही की आमचं फार अधिकार वाढलेला आहे. आता लोक 80 वर्षाचे लोक आमच्या पाया पडायला लागले, आमचा अधिकार खूप वाढला, असं आम्ही गोड गैरसमज करून घ्यायचं काही कारण आहे का? का पाया पडतात? आमच्या गुरुवारी मीराबाई महाराज मिरकत छान सांगतात. त्या म्हणतात, लोक तुमचा फार मोठा अधिकार आहे म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकवत नाही, मग ते तुमच्या पायावर डोकं टेकवून सांगतात की आम्ही तुमच्या पायावर डोकं टेकवतो पण तुमचे पाय वाकडे पडू देऊ नका. याच्याकरता पाया म्हणून आपला फार लायकी वाढली म्हणून लोक पाया पडतात, ही अंधश्रद्धा आहे. पायावर डोकं ठेवणं सोपी गोष्ट नाहीये. सर्व इंद्रियांमध्ये प्रधान जर कोण असेल तर ते शीर आहे, लक्षात ठेवा. सर्व इंद्रियांमध्ये प्रधान, म्हणजे जसा देशाचा पंतप्रधान मुख्य असतो तसा या देहाचा पंतप्रधान जर कोण असेल तर ते डोकं आहे. लक्षात ठेवा, कोणाच्याही पायावर डोकं ठेवून आपले डोकं घाण करून घेऊ नका. डोकं ठेवलं म्हणजे जीवच तुम्ही त्याच्या पायावर ठेवलेला आहे आणि तुमचं वाटोळं होणार नाही याची दाट दक्षता घेऊन मग तुम्ही तुमचं डोकं कुणाच्याही पायावर टेकवायचं ते ठरवा. कुणाच्याही पायावर डोकं नाही टेकवायचं. कोणी आपले हे बघा, देव म्हणून सगळ्यांच्या पाया पडायचं, पण आपल्याला समर्पित ज्याला व्हायचंय त्याचे पाय पवित्र आहे का अगोदर चेक करायचं, मग त्याच्या पायावर डोकं टेकवायचं. असो तुकोबाराय का गंगा मातेच्या पायावर नतमस्तक होतात? तुकोबारायांनी त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात, भागीरथी
महादोष निवारिणी. का भागीरथी मातेच्या चरणावर नतमस्तक होतात, का गंगेच्या चरणावर नतमस्तक होतात, तर त्याचं कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय करते गंगा? महादोषांचं निवारण करते. भागीरथी महादोष निवारिणी. जगात जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांची माता मालकीण जर कोण असेल तर गंगा आहे. आणि अजून काय, जिवंतपणे तिच्या तीरावर जे राहतात त्यांची उपजीविकेचं साधन गंगा निर्माण करते. आपण देव नदीच्या तीरावर आहे म्हणून अजून दुष्काळाचे चटके, पाऊस पडत नाही त्याचे चटके बसत नाही. पण एकदा की नदीच्या तीरावर जे लोक नाही, पठारावर जे राहतात त्यांना जाऊन विचारा पाणी नसल्यावर काय होतं. हे नदीचे, आपल्या गावच्या गंगेचे आपल्यावर उपकार आहेत, लक्षात ठेवा. का? जिता भुक्ती, जिवंतपणे आपलं भरण पोषण करण्याचं कार्य गंगा करते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तिच्या तीरावर जर मरण आलं तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. इकडे बडबड कोण करतंय? महिला मंडळ. एकदम शांत बसा, फक्त 15 मिनिटं राहिलेले आहेत. कुणी गडबड गोंधळ करू नका. इतक्या वेळ इतकं छान कीर्तन आपण श्रवण केलं आणि थोड्या करता 8 तास काढायचे राहिले, अख्खा एकर नांगरून झाला. हा ना, 8 तासाकरता गडबड करायला लागले. शांत बसा, शांत बसा, ऐका. जिवंतपणे भुगते आणि मेल्यानंतर मुक्ती जी देते तिला गंगा माता म्हणतात. म्हणून तुकोबाराय तिच्या चरणावर नतमस्तक होतात. आता ऐका, इथं भागीरथी शब्द आलेला आहे. या जगात अनेक नद्या आहेत, 4 प्रकारचे तीर्थ आहेत. लक्षपूर्वक ऐका. काही देव तीर्थ आहेत, काही ऐका, काही देव तीर्थ आहेत, काही राक्षसी तीर्थ आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं जे तीर्थ आहे त्याला ऋषीज तीर्थ म्हणतात. आणि चौथ्या क्रमांकाचं नाणं जे तीर्थ आहे त्याला मानवी तीर्थ म्हणतात. देव तीर्थ म्हणजे काय? देवानं जे निर्माण केले ते देवतीर्थ. दुसरं, राक्षसांनी जे निर्माण केले ते राक्षस तीर्थ. 3, ऋषी मुनींनी जे निर्माण केले ते ऋषी तीर्थ. आणि चौथं, माणसानं जे निर्माण केले त्याला मानव तीर्थ असं म्हटलं जातं. आता असे 3.5 कोटी तीर्थ या त्रैलोक्यामध्ये आहेत. पण गंगा कुठल्याही तीर्थाला म्हटलं जात नाही. गंगा फक्त 2च आहेत या जगामध्ये. एक भागीरथी म्हणजे जी काशीला आहे ती, आणि दुसरी गोदावरी जी नाशिकला आहे ती. तसं आपापल्या गावच्या वड्याला लोक गंगा म्हणतात. तसं काय नाही, लोक म्हणतात आपल्या गावचा छोटा ओढा लेंडी जरी असली, लेंडी कळते ना तुम्हाला? हा, शेळीची नव्हे, नाला, हा त्याला लेंडी असा शब्द आहे. आणि तो ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी वापरलेला लेंडी शब्द आहे, हे का नाही? म्हणजे लेंडी जरी असली तरी ती आता नाईलाजानं तिला गंगा म्हणावं लागतं. पण गंगा कुणालाही म्हणता येत नाही, दोघांनाच गंगा म्हणता येतं. एक ती गंगा भागीरथी आणि दुसरी गोदावरी, या 2च गंगा आहेत. आता गंगा हा शब्द कुठून निर्माण झाला? तर गंगा शब्दाची उत्पत्ती गांग ह्या शब्दापासून गंगा शब्द जन्माला आलेला आहे. आता तिकडं काही होऊ द्या, हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी पाठीमागं ठेवलं होतं हे सांगायचं. आणि आता तुम्ही 15 मिनिटं अख्खं कीर्तन तुमच्या डोक्यावरून गेलं तरी चालेल, पण हे डोक्यात गेलं पाहिजे. आता शेवटचं आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे ना, मग का राबवायचा आहे हे सांगणारं शास्त्रीय चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. गंगा हा शब्द अपभ्रंशात्मक शब्द आहे. मग खरा शब्द काय? तर गांग हा शब्द आहे. असं म्हणतात की नाही, तया अहम वाच चित्त अंग, हा देवोनिया शरणरीघ महोदधी का गांग मिळाली देसे. ज्ञानोबारायांचा शब्द आहे हा. महोदधी म्हणजे समुद्राला गांग मिळाले. गांग या शब्दाचा अर्थ होतो गंगा. आता ग अधिक अंग बरोबर गांग असं होतो. आता ग च अंग म्हणजे गांग असा अर्थ आहे. आता ऐका, ग म्हणजे कोण? तर ग म्हणजे भगवान विष्णू, आणि त्या भगवान विष्णूचं द्रवरूप शरीर म्हणजे गंगा. भगवान विष्णूचं द्रवलेलं अंग
म्हणजे गच द्रवलेलं अंग म्हणजे गांग म्हणजे गंगा. विठाला तुम्ही म्हणाल कधी द्रवलं भगवान विष्णूचं अंग? हे पाणी सामान्य नाही, गंगेचं जल हे साक्षात भगवान विष्णू स्वरूप आहे. एकदा काय झालं, नारद मुनी साम गायन करायचे आणि त्यांना असा गर्व होता की माझ्यासारखं कोणी गात नाही. खूप मोठा गर्व त्यांना, आपण जसं गातो तसा कुणी गात नाही. मग त्यांच्या गर्वाचं हरण करायचं भगवंतानं ठरवलं. मग सहज त्यांना फिरत फिरत एका जंगलात घेऊन गेले. भगवंत चुकले आणि नारद मुनी एका रस्त्याने गेले. भगवंतानं नारद मुनींना जाणून बुजून चुकवलं. नारद मुनी ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी पाहिलं, एका ठिकाणी असे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये स्त्री पुरुष पडलेले होते. म्हणजे कुणाचा डोळा फुटलेला, कुणाचा हात तुटलेला, कुणाचा कान तुटलेला, कुणाचं तोंड फुटलेलं. मग तिथपर्यंत नारद मुनी गेले. त्यांना विचारलं तुमची ही अवस्था कुणी केली? त्यावेळी त्या सगळ्या छिन्न विछिन्न पडलेल्या लोकांनी सांगितलं शिवराम भाऊ, आणि तो नारद मुनी कोणतरी म्हणे स्वर्गामध्ये गायन करतो आणि त्याला वाटतं माझ्यासारखा गायक दुसरा कुणीच नाही, पण तो सगळं चुकीचं गातो, सगळं चुकीचं गातो. त्याला राग कळत नाही, स्वर कळत नाही, तो फक्त स्वरात नाही येतो, फक्त खरात आहे, काय कळत नाही म्हणे त्याला. काय तो नुसतं आहे काय, त्याला आखलीचा तपास नाही, नुसतं गातो आणि खूप अहंकारी आहे म्हणे. आम्ही कोण आहे माहितीये का? त्यांनी विचारलं बरं ठीक आहे. तो नारद मुनी म्हणाले तो कसा आहे गाव, पण तुमची ही अवस्था कशी काय झाली? त्यावेळी त्यांनी सांगितलं इथं 18 पडलेले पुरुष हे राग आहेत आणि बाकीचे रागिणी आहेत, म्हणजे स्त्रिया सगळ्या रागिणी आहेत म्हणे. ते अन्न तिकडं चुकीचं गायलं की आमचा डोळा फुटतो, कोणाचा कान तुटतो. नारद मुनीनं ही आमची हाल केलेली आहे. नारद मुनीच्या तळ असा हल्लेत नारद मुनी. त्यांना वाटायला लागलं माझ्यासारखा भारी गायक कोणी नाही आणि मी स्वतःला एवढा चांगला समजतो, बघा राग रागिण्यांची माझ्यामुळं काय हाल झाली. मग नारद मुनी म्हणाले याच्यातून तुम्हाला मुक्ती प्राप्त होण्याकरता काय करावं लागेल, मी प्रयत्न करतो तुम्हाला पूर्ववत होण्यासाठी. त्यावेळी त्या राग रागिण्यांनी सांगितलं भगवान शिवजी आहेत ना, त्यांनी जर श्री नावाचा राग गायला तर तुम्ही पुन्हा पूर्ववत व्हाल. आता श्री राग कसा आहे मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल. श्री राग जर गायला तर मग हे सगळे पुन्हा पूर्ववत होतील. मग नारद मुनींनी काय केलं, भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकरांना सांगितलं बघा आमच्या आचपळपणामुळे या सगळ्या गायक राग रागिण्यांची ही अवस्था झाली. एक काम करा म्हणे, तुम्ही आता श्री रागाचं गायन करा. भगवान विष्णू पण श्रवण करायला बसलेले होते. आता भगवान महादेव म्हणजे जबरदस्त गायक. तुम्हाला सांगतो भगवान महादेव संपूर्ण सृष्टीचेच निर्माते. तेव्हा गायन हे कुठून जन्माला आलं? त्यांच्यापासूनच गायन जन्माला आलं. महाराज पहिला वारकरी जर भजन म्हणत म्हणत जर कोण जात असेल पंढरपूरला तर ते भगवान शिवशंकर आहे. लक्षात ठेवा, भगवान शिवशंकरांसारखा गळा कुणाचा नाही, भगवान शिवशंकरासारखा स्वर कुणाला लावता येत नाही. संगीतातलं जेवढं काही जन्माला आलं ते सगळं शंकरापासून तयार झालेलं. लक्षात ठेवा, पक्वत कुठून तयार झालेला आहे? भगवान शिवाचा डमरू आहे ना, त्या डमरू पासून पक्वाचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, भगवान शिवा संगीतामध्ये तज्ञ आणि त्यांनी तन्मयतेनं श्री राग आळवायला सुरुवात केली. ते राग पुन्हा जसल्या तसे झाले, पहिले होते तसे झाले. पण प्रकार असा घडला, भगवान विष्णू पण जवळ बसलेले होते. त्या गाण्यानं भगवान विष्णूचं शरीर हळूहळू पगळायला लागलं आणि त्याचं द्रव व्हायला लागलं. आणि भगवान विष्णूंनी श्रीराग ऐकल्यानंतर संपूर्ण शरीर त्यांचं द्रवलं आणि द्रवल्याबरोबर शरीराचं पाणी झालं. ब्रह्मदेव तिथं उपस्थित जेतेमध्ये आणि तेच पाणी म्हणजे गंगा. विठ्ठल याला म्हणतात गांग. गांग का म्हटलो मी? ग म्हणजे भगवान विष्णू आणि त्या विष्णूचं द्रवलेलं अंग म्हणजे गांग. आणि आता ही गंगा कुठे आली? फार मोठी कथा आहे ती. आता मी कधी कथा सांगत नाही कीर्तनाच्या माध्यमातून, पण मग आता आज सांगण्याचा प्रयत्न करतो. कथा सांगायला आमचे गोळे सर बाबा एक नंबर आहे. रंगून 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 फार लोकांना त्या कथेमध्ये इतकं तल्लीन करून टाकतात की लोकांना वाटतं आपण आता कुंदेवाडीत नाहीये, ती कथा जिथं चालू आहे तिथे आपण. त्यांच्यासारखं काही मला जमणार नाही एवढं, पण मी आपला एक थोडासा प्रयत्न करतो. कथा तुम्ही चांगलं ऐकून घ्या. मी कसं सांगू तुम्ही चांगलं ऐकून घ्या फक्त. तारकासुर नावाचा राक्षस होता, प्रचंड उन्मत्त.
त्यानं सगळे यज्ञ चालू राहायचे ब्राह्मणांचे, ते सगळे मोडून टाकले. कोणी कथा कीर्तन करायला लागलं, लगेच पोलीस गाडी पाठवायचा. तारकासूर विठ्ठल विठ्ठल सगळी बंदी आणली कीर्तन भजनांवर. पण मग तरी पण आमच्यासारखे काही ऐकत नव्हते. तरी पण बळच का होईना मोठे मोठे कार्यक्रम झालं सुरू. म्हणजे तारकासुरानं गडबड काय झाली, सगळे कंटाळले आणि सगळ्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली. काय म्हणे, हे सगळे त्रास व्हायला लागला सगळ्यांना, एवढे दैत्य मातले, तुम्ही काहीतरी करा ना. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं, हा एक करू शकतो म्हणे मी. त्यानं वरदान मागून घेतलेले तारकासुरानं. भगवान शंकराला ज्यावेळी पुत्र होईल त्या पुत्राच्या हस्ते मी मरेल. भगवान शिवशंकराला जर मुलगा झाला त्या मुलाच्या हातून मला मरण आहे, म्हणजे कार्तिक स्वामी. हा, जर झाला नाही तर मग मला मरण नाही. आणि मग भगवान शिवजींचा त्यावेळेस नेमका असा प्रकार घडलेला होता. भगवान शिवजींची पहिली पत्नी जी होती सती, ती दक्षाच्या यज्ञामध्ये ती सती गेली होती. आणि तिथं सती गेल्यामुळे म्हणजे योगाग्नीनं तिनं स्वतःचं शरीर जाळलं. आणि शरीर जाळल्यानंतर तिथून एक कोकिळा बाहेर पडली आणि त्या कोकिळेनं 18 वर्ष तपश्चर्या केली. म्हणून आपल्याकडे जे कोकिळ व्रत असतं ना, जे महिला करतात कोकिळ व्रत, हे कोकिळ व्रत 18 वर्षातून एकदा येतं, लक्षात ठेवा. 18 वर्षातून ते कोकिळ व्रत आणि 18 वर्ष तपश्चर्या. 18 वर्ष का? कारण आपल्या शरीरात महत्वाचे 18 भाग आहेत. कोणकोणते? पहिलं पंचप्राण 5 झाले का? 2 पंच ज्ञानेंद्रिय, 5 आणि 5 किती झाले? 10. त्याच्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय किती झाले? 15. 16वी बुद्धी, 18वा 17वा मन आणि 18वा अहंकार. अशा 18 जणांची शुद्धी करण्याकरता तिनं किती वर्ष तपश्चर्या केली त्या कोकिळेनं? 18 वर्ष केली. म्हणून भगवान शिवासारखा पती मिळावा म्हणून ते कोकिळ व्रत करायचं असतं. 18 वर्षातून एकदा येतं ते. आणि त्या सतीनं म्हणजे कोकिळा रूपी सतीनं ते व्रत केलं. त्याचा परिणाम हिमालय आणि हेमवतीच्या पोटी तिचा जन्म झाला. आणि हिमालयाच्या पर्वताच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव काय पडलं? पार्वती. आलं लक्षात? मग आता पार्वती तर सुंदर रूपवान इथपर्यंत व्यवस्थित झालं. पण भगवान शिवांना विवाह करण्यासाठी प्रवृत्त करणं सोपी गोष्ट नव्हती. भगवान शंकर लग्न कसं काय करतील? ते अखंड तपश्चर्येत, अखंड समाधीमध्ये असणारे भगवान शिवजी, त्यांच्या अंतःकरणात विवाहाची कामेच्छा निर्माण करणं सोपं नव्हतं. सगळ्या देवतांनी एक काम केलं. मदन आहे ना, मदन, मदन म्हणजे कामाला भगवान शंकराकडे पाठवलं. आता तो काम चाळे करायला लागला. भगवान शिवजींना राग आला. त्यांनी तिसरं नेत्र उघडलं आणि तिसरा डोळा उघडल्याबरोबर तो काम जळून भस्मसात जागेवर जळाला. काम सगळे देव ब्रह्मदेव, भगवान विष्णू, इंद्रदेव हे सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली. ते म्हणाले, आज कसं काय झालं? काम जर नसेल तर ही सृष्टी कशी चालेल? मुलं कशी निर्माण होतील? पुढे संतती कशी जन्माला येईल? आणि जी संतती वाढवणारा काम आहे त्या कामालाच भगवान शिवजी तुम्ही जाळून टाकलं, हे काही योग्य नाहीये. तुम्ही एक काम करा, विवाह करण्यासाठी प्रवृत्त व्हा. तुम्ही जर विवाह केला तरच तारकासूर मरेल. सत्य वृत्तांत भगवान शिवजींना सांगितलं. भगवान शिवजी तयार झाले आणि तयार झाल्याबरोबर पार्वती माता समोरून आली लग्नात. पार्वतीला पाहिल्यानंतर ब्रह्मदेव जो स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे लागला, तो ब्रह्मदेव पार्वतीला पाहिल्यानंतर घायाळ झाला, कामानं घायाळ झाला आणि तिथं त्याचं रेतस्खलन झालं. प्रचंड मनस्ताप झाला त्याला. काय झालं हे आपल्याकडे? काय घडलं? मग भगवान शंकरांनीच त्याला आसरा दिला. अरे ठीक आहे, तुझ्याकडून चूक झाली, हरकत नाही, पण एक काम कर म्हणे. आता काय काम कर? भगवान शिवजींनी त्याच्याकडे ते एक कमंडलू दिला. त्या कमंडलू मध्ये ते पाणी दिलं, हा जल दिलं, जल. आणि ते जल पाणी त्या कमंडलू मध्ये त्याने घेतलं. पुढे प्रकार असा झाला आहे का? आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तुझा मनस्ताप वगैरे झाला, ठीक आहे, पण त्याच्याकरता हे पाणी मी तुझ्याकडे दिलेलं आहे. आणि मग पुढे बळीराजानं मोठा पुण्य संपादन करायचं काम चालू केलं. आणि बळीराजानं संपादन करायचं पुण्य संपादित करत होता. इंद्रदेवाला सहन झालं नाही. इंद्रदेवानं लगेच त्याचा यज्ञ मोडण्याकरता प्रयत्न वगैरे, आपल्याला तो बळीराजाची सगळी कथा माहिती आहे. मग वामन अवतार झाला बळीराजाला पाताळात घालण्याकरता. मग वामनानं पहिला पाय पृथ्वीवर दिला. पहिल्या पायात सगळी पृथ्वी व्यापली. दुसरा पाय स्वर्गात दिला.
ब्रह्मदेव नारद मुनींना सांगताय माझ्याकडून असा अपराध घडल्यानंतर त्यांनी जे मला जल दिलं होतं, स्वर्गामध्ये ज्यावेळी भगवान वामनाचा दुसरा पाय पडला त्यावेळी ते भगवान वामनाचे चरण मी पाहिले आणि माझ्याकडे जे जल होतं ते जल त्या भगवान वामनाच्या चरणावर समर्पित केलं आणि ते जल भगवान विष्णूच्या वामनाच्या चरणातून पुढे गेलं आणि तीच गंगा झाली. म्हणून तिथून तो प्रवाह त्या चरणापासून तो भगवान शंकरांनी स्वतःच्या जटेमध्ये धारण केला. गंगेचा प्रवाह जटेत धारण केल्यानंतर मग पुन्हा भगीरथानं प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्या 60,000 सगर पुत्रांचा उद्धार करण्यासाठी भगीरथानं प्रयत्न केले. स्वर्गातून गंगा भगवान विष्णूंच्या चरणात, भगवान विष्णूंच्या चरणातून भगवान शिवांच्या जटेत आली आणि जटेत गंगा आल्यानंतर इकडं पार्वती मातेला कसं तरी व्हायला लागला. आता आहे का सवती मत्सर असतो ना, म्हणजे मी घरात असताना दुसरीचं काय काम आहे घरामध्ये, अजिबात जमणार नाही. ही कोण गंगा बिंगा तिला हाकलून द्या म्हणे, जमणार नाही म्हणे. असं म्हटल्याबरोबर मग भगवान शिवजी काय ऐकत नव्हते. तरी पण गंगा जटेतच प्रकार असा घडला की पार्वती मातेनं तिला काहीतरी युक्ती करा. गणपती बाप्पानं काय केलं, गणपती बाप्पा आले गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये. गौतम ऋषींच्या आश्रमात त्यांची साधना सुरू होती आणि ऋषींचं संमेलन होतं. तिथं ऋषीचं रूप घेऊन तिथं आले. आल्याबरोबर जी जया होती त्या जयेला सांगितलं तू गोमाता बनायचं, गाय बनायचं. आणि ती गाय त्या ऋषींच्या आश्रमात पाठवली. शेती करत होते गौतम ऋषी. आजही गौतम ऋषींचा आश्रम ब्रह्मगिरीवर आपण पाहतो. विठाला त्या आश्रमात काहीतरी त्यांनी साली केलेल्या होत्या. आजही इथून पुढे भाताचं पीक जास्त असतं आहे का नाही, त्र्यंबक मध्ये भातच असतो. आता ती साळीचं शेतीचं काहीतरी काम करताना ती गाय नेमकी तिथं आली आणि गायला नुसतं हकललं. एक दर्भाची काडी घेऊन गायच्या दिशेनं फेकली. काडकी नसते का हरळची काडी, काय ताकद असते तिच्यामध्ये मला सांगा, काहीच क्षमता नसते. पण ती काडी फेकली आणि गोमाता मरण पावली. म्हटलं गोहत्येचं पातक. आणि गोहत्येचं पातक घडल्याबरोबर म्हणजे पाप करून घ्यायला आपण गणपती बाप्पा आणि पापातून मुक्ती द्यायला पुन्हा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणे घाबरू नका, काय घाबरू नका गौतम मुनी. हे इथं बसले होते ऋषी होऊन, काही घाबरायचं कारण नाही. विचारलं म्हणजे का, तुम्ही एक काम करा, भगवान शंकराच्या जटेत जी गंगा आहे ना ती गंगा तुम्ही इथं घेऊन या. ती गंगा तुम्ही इथं आणली की तुम्ही पापमुक्त व्हाल. गौतम ऋषी कामाला लागले. गौतम ऋषी तिथपर्यंत पोहोचले. या गंगेचा मूळ उगम जर कुठं असेल तर तो हिमालयात आहे. विठ्ठल म्हणून आपल्या गोदावरीचं इथं गंगोत्रीला जरी उगम आहे तरी ती कुठून आलेली आहे, थेट हिमालयातून आलेली आहे. जी गंगोत्री तिकडे आहे कुठं, उत्तराखंड मध्ये, जिथं गंगोत्री, बद्रीनारायण, केदारनाथ हिमालयामध्ये आहे ना, गंगेचा उगम जिथं झालेला आहे तिथंच आपल्या गोदावरीचा उगम झालेला आहे. ज्यावेळी ती गंगा शंकराच्या जटेतून बाहेर पडली त्यावेळी 3 प्रवाह, 4 प्रवाह तिथे झाले. एक पूर्वेकडे गेला, एक पश्चिमेकडे, एक दक्षिणेकडे आणि एक गेला उत्तरेकडे. दक्षिणेकडे जो प्रवाह आला ना तो गौतम ऋषी तिथून ती गंगा घेऊन इथं आपल्या काय म्हणतात त्याला गंगाद्वारापर्यंत आले. गंगाद्वाराला ब्रह्मगिरीच्या पर्वतावर त्या गंगेचा उगम झाला आणि तिथून पुढे ती प्रवाहित झाली. विठाला तिथून वाहताना दिसते पण पुन्हा गुप्त झाली कुशावर्तामध्ये आली. आता गौतम ऋषींचा आश्रम तिथं होता. गौतम ऋषी काहीतरी पूजा अर्चा करत होते आणि अशा वेळी गंगा तिथं आल्यानंतर त्यांना वाटलं आता ही गंगा माझ्याकडे आली, काय करावं. मग त्यांच्याकडे त्या दर्भाच्या काड्या होत्या, म्हणजे कुश नावाचं गवत. ते कुश नावाचं गवत त्यांनी असं चौकोनी केलं, त्याचं आवर्तन केलं आणि त्या कुश नावाच्या गवतात त्या गंगेला त्यांनी सामावलं. म्हणून तीर्थाचं नाव काय पडलं, कुशावर्त तीर्थ. तिथून पुन्हा गुप्त झाली. पुन्हा पुढे चक्र तीर्थ आहे. सगळे ऋषीमुनी आले, गंगा येणार, गंगा येणार, गंगा येणार, आपल्याला गंगेचं स्नान झालं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. म्हणून सगळे ऋषीमुनी गौतम ऋषींच्या आश्रमात आले. पण गंगा गुप्त झाली, काय करावं. पुन्हा गौतम ऋषींनी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं. भगवान विष्णूंनी चक्राच्या माध्यमातून चक्राला सांगितलं की त्या गंगेला पुन्हा वरती काढ आणि चक्रानं पुन्हा ती गंगा वरती आली. बेझे नाही का त्र्यंबकच्या पुढे बेझे,
हा त्या बेझेच्या पुढे चक्र तीर्थ आहे. पहिला कुंभमेळा तिथंच भरत होता. त्या बेझेच्या पुढे चक्रानं गंगा वरती आणली म्हणून चक्र तीर्थ त्याला म्हणतात. आणि ती पुन्हा मग जिथं हरणानं पाठ साठली ती चाटोरी, पुन्हा चांदोरी, चाटोरी, नायगाव, अशा पुढे तिचा प्रवाह राजमहेंद्री पर्यंत गेला आणि तिथं ती समुद्राला जाऊन ती गंगा मिळाली. ती कशा करता आली? गौतमानं गो हत्येचं पातक केलं म्हणजे ब्रह्म हत्येचं पातक घडलं. त्या महादोषाचं निवारण करण्याकरता गंगा आली. म्हणून तुकोबाराय म्हणतात भागीरथी महादोष निवारणी. महादोषांचं निवारण करणारी गंगा आहे. पोरांच्या गडबडीमुळे थोडी गडबड झाली ना आपली, पण काय त्याचं एवढं मानायचं नाही. लहान लहान मुलं आहे ती आणि आपल्याच गावातली, त्याच्यामुळे असं करणार ती. विठ्ठल विठ्ठल बाहेर गावचे पोरं आपल्या गावात येऊन असं वागतील का? नाही, आपल्या गावातली आहे त्याच्यामुळे धाडसानं असं वागतात ते, दुसरं काही नाही. असो, म्हणून भागीरथी महादोष निवारिणी. महादोषांचं निवारण करण्याचं कार्य गंगा करत असते. महादोषांचं निवारण, कितीही मोठं पाप घडलं तर त्या पापातून मुक्ती पाहिजे असेल तर गंगेचं जल अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून अशी साक्षात भगवान विष्णूंचं द्रव स्वरूप असणारी गंगा, आपण रोज गंगेला जाऊ शकत नाही किंवा आपल्या घरातले देव रोज आपण गंगेत स्नानाला घेऊन जाऊ शकत नाही, पण आपण एक करू शकतो ना, अशा पवित्र भगवत स्वरूप गंगेचं जल आपण आपल्या देवतांच्या पर्यंत आणू शकतो आणि त्यांना अभिषेक घालू शकतो. आज जर आपण पाहिलं तर फक्त आपल्याच गावात नाही तर प्रत्येक गावामध्ये अनेक समस्या, अनेक अडचणी, अनेक दुःख, या सगळ्या दुःखांना, समस्यांना प्रत्येक गाव तोंड देतंय. आज श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, लक्षात ठेवा, तरी पावसाचा थेंब पडत नाही. विठ्ठल कोरोना सारखं महाभयानक संकट आलेलं आहे. काय कारण आहे मला सांगा ना. कोरोना हा काय देवानं पाठवला का? तो करुणाकर आहे, कोरोनाकर नाही. लक्षात, त्यानं पाठवली तर करुणाच पाठवील, तो कोरोना कधी पाठवणार नाही. आणि एवढा मोठा संपूर्ण जगाला व्यापणारा कोरोना या जगात आला. मी गुरुवारी गेठे बाबांना विचारलं, संपूर्ण जगावर सोबत संकट आलं याचं कारण काय? योगेश महाराज, गेठे महाराजांनी सांगितलं, जागतिक पाप उजायला आलं म्हणून जागतिक रोग जन्माला आला. विठ्ठल, सगळ्यांचं पाप उजायला आलं बाबा. सगळी लोक कोण विचार करतो मला सांगा ना? पुण्याचं काम व्हावं असं किती लोकांच्या मनामध्ये होतं. आपण चांगलं काहीतरी करावं. प्रत्येक जण स्वार्थानं बरबटलेला आहे. त्याला फक्त त्याची बायको, त्याची मुलं, त्याचं कुटुंब आणि माझं कुटुंब सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. त्याच्याकरता लोकांची खड्ड्यात गेली तरी चालेल, पण मी वर आलो पाहिजे. हीच भूमिका प्रत्येक जणाची झालेली आहे. एक जण होता क्षितिज महाराज, आणि ते शेकता शेकता त्याची दाढी अशी पेटली. दाढी पेटल्याबरोबर ते चिरमिन झालं, आणि दाढी पेटल्यामुळे चिरमिन झालं, इकडे तिकडे फिरायला लागलं. ते काय झालं, एक जण होता त्याला म्हणाला, ए माझी दाढी विझव, दाढी पेटली. तो म्हटलं, थांब 2 मिनिटं, तुझी दाढी विझवतो, पण अगोदर माझी बिडी पेटून घेऊ दे तुझ्या दाढीला, मग माझी तुझी दाढी विझवण्याचा प्रयत्न करतो मी. काय असा समाज आज झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण या सगळ्या समस्यांचं निवारण करायचं असेल, गावातील दैवत गंगा जलानं संतुष्ट होतात. लक्षात, आज आपल्या गावामध्ये प्रामुख्यानं विठ्ठल मंदिर आहे. दुसरं मंदिर इथं जगदंबा मातेचं मंदिर आहे. मसोबा महाराज जवळच आहे, तिथं संतांच्या पादुका आहे. हनुमंतरायाचं मंदिर आहे. मी ती यादी पाहिली, जवळपास 20-25 देवता आपल्या गावामध्ये आहे. आणि आपल्याला जसं वाटतं आपण गंगेच्या स्नानाला एकदा तरी गेलं पाहिजे, दैवतांना वाटत नाही का आम्हाला पण गंगेचं स्नान घडलं पाहिजे. भगवान विष्णू आपल्या पायापर्यंत किंवा आपल्यापर्यंत चालत आलं पाहिजे असं गंगेला वाटत नाही का? या देवतांना वाटत नाही का? प्रत्येक दैवताला वाटतं. आणि म्हणून हा शुभ संकल्प महादोषांचं निवारण करून पुन्हा गावामध्ये सगळी दैवत प्रसन्न होऊन आणि या देवतांच्या प्रसन्नतेनं गावामध्ये सुख शांती नांदण्याकरता आपण गंगा जलानं प्रत्येक देवाला अभिषेक घालणं गरजेचं आहे. सुख समाधान गावामध्ये फक्त पैसा असला म्हणून समाधान मिळतं असं काही नाही.
प्रत्येक पैशावाल्याला झोपेची गोळी खाऊन झोपावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल आहे का नाही मला सांगा ना. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला जास्त टेन्शन, आणि जो गरीब आहे त्याला काही टेन्शन नाहीये, तो निवांत झोपतो. आता या बाबांना कसलं टेन्शन आहे मला सांगा. हे आहेत करमाळ्याचे, इथं सचिन भाऊच्या घरी, आमच्या दिलनानाच्या घरी राहतात, आहे का नाही. सकाळी कोणाच्या घरी गेले तर नाश्ता होतो. उलट ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांना जास्त बंधनं, सगळेच नाही बरं का, काही काही म्हणतो, त्यांना शुगर आहे, बीपी आहे, आमका आहे, तमका आहे, फळाणा आहे. पण यांना काय टेन्शन आहे मला सांगा ना. काही टेन्शन नाही. 2 टाइम खायचं, निवांत झोपायचं, तिथं मस्त हे करायचं. म्हणून फक्त गावामध्ये भरपूर पैसा असला म्हणजे लौकिक सुविधा मिळतील तुम्हाला. पैशाच्या माध्यमातून लौकिक सुविधा भेटतील, व्यवस्था मिळेल, पण समाधानाची अवस्था होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. आपल्याकडे व्यवस्था तर आहे पण आपली समाधानी अवस्था नाहीये. आणि ती अवस्था व्हावी असं वाटत असेल तर या दैवतांना आपण गंगेच्या जलाचा अभिषेक करून प्रसन्न करून घेतलं पाहिजे. आणि ते प्रसन्न झाले तर संपूर्ण गावातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा प्रसन्न दिसेल. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा प्रसन्न दिसेल. हे जर तुम्हाला पटत असेल तर आज केलेला संकल्प हा चंद्र सूर्यपर्यंत चालावा याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. केला पाहिजे की नाही. करणार का नाही प्रयत्न. महिला मंडळ तुमचं काय मत आहे. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा तुम्ही. हा बायांच्याच हातात आहे सारं. जाऊन द्यायचं का नाही. खरी खरी चावी तर तिथं आहे. कीर्तनाला येऊन द्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. पाणी आणून द्यायचं काय. बाया काही लोक म्हणजे बाईनं सांगितलं ना, ते गावानं सांगितलं ना जा पाणी आणायला, जाणार नाही. पण नुसते डोळे वाटारून जर पाहिलं ना तुम्ही आपल्या टिंबांकडे, लगेच किटली उचलतील ते. एवढं सामर्थ्य आहे, नारी शक्ती आहे तुम्ही. आणि म्हणे बाया काय करणार आहे. काय करणार आहे बाया. अहो बाईनं काय केलं माहित नाही का. मीराबाईनं आता ऑलिम्पिक मध्ये पाहिलं नाही, सुवर्ण पद आणलं देशाकरता. सगळ्यांनी, सगळ्या महिलांनी, सगळ्या पुरुषांनी अंतःकरणात एक ठाम करायचं की महादोषाचं निवारण करणारी भागीरथी गौतमी गंगा आपल्या गावात रोज यावी याकरता आपण प्रयत्न करायचा. श्रावण महिना आहे, अत्यंत पवित्र महिना आहे. लक्षात ठेवा. आणि पवित्र महिन्यात केलेला संकल्प हा चिरकाल टिकत असतो. आणि सोमवार आहे आज, सोमवार. आणि त्या संकल्पाचं कीर्तन आहे. हे संकल्पाचं कीर्तन आहे. सोमवार आहे आणि सोमवार म्हणजे भगवान शिवाचा वार आहे. आणि त्यातल्या त्यात श्रावणी सोमवार आहे. म्हणून आजचा संकल्प वाया जाणार नाही. मला माहिती आहे श्रावण, खर तर या महिन्याचं नाव श्रावण नव्हतं पहिलं. या महिन्याचं नाव होतं नभस. काय नाव होतं. काय नाव होतं. नभस. नभस का नभस म्हणतात याला. या महिन्यामध्ये आकाशामध्ये नभ असतात ना, आणि सारख्या श्रावणाच्या सरी पडत असतात त्यांना भानमधून, म्हणून नभस हे नाव होतं. मग श्रावण कसं काय पडलं तर आज श्रावण महिना सुरू झालेला आहे. रात्रीला प्रारंभ झाला आजच्या की श्रवण नावाचं नक्षत्र हे पूर्वेकडून उगवतं आणि पहाटेच्या वेळेला मावळतं. हे एक कारण. श्रवण नावाचं नक्षत्र ज्या नभस महिन्यामध्ये उगवतं त्या महिन्याचं नाव श्रावण असं पडलेलं आहे. श्रवण नक्षत्रामुळं श्रावण हे नाव पडलेलं आहे. असा पवित्र महिना भगवान शिवाच्या उपासनेचा महिना आहे. आणि आज श्रावणी सोमवार आहे. आपल्या सगळ्यांची उपासना घडलेली आहे. 9:15 पण वाजलेले आहेत. म्हणून भागीरथी महा दोष निवारिणी सकळा स्वामी तीर्थांची आहे. सकळ दोषांचं निराकरण करणारी भागीरथी माता आहे. आणि म्हणून ती भागीरथी माता आपल्या गावामध्ये रोज आजपासून यायला सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्या तीर्थांची स्वामिनी असणारी जर एक भागीरथी माता आपल्याकडे आली तर जगातील सगळ्या तीर्थांचं स्नान रोज आपल्या देवतांना झालं असं समजावं. आणि म्हणून 3ऱ्या चरणामध्ये सांगतात काय सामर्थ्य आहे. जिता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्या तरी आहिक्य परत्री सुकरू. आणि शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की खर तर हे आई भागीरथी आई, मी तुझ्याकडे यायला हवं होतं पण माझा नाईलाज आहे, मी येऊ शकत नाही. मी विष्णूचा दास आहे
ज्या विष्णूच्या चरणातून तू निर्माण झाली त्या विष्णूचा दास म्हणजे मी आहे. आणि संतांनी माझं पोषण केलेलं आहे. जे ज्ञानोबाराय तुझ्याकडे आले तेव्हा तू त्यांना मिठी मारायला गेली होती ना गंगाबाई, त्याच ज्ञानोबारायांनी मला पोचलेलं आहे. आणि म्हणून मी हे वाक पुष्प, वाणीचं पुष्प तुला पाठवतो, याचा स्वीकार कर. पत्र पाठवणारे अनेक आहेत, पत्र पाठवणारे अनेक आहेत. प्रत्येकाच्या पत्राचा स्वीकार होत नाही. तुकोबरांच्या पत्राचा स्वीकार भागीरथी मातेनं केला. आपल्याही पत्राचा स्वीकार करावा असं वाटत असेल तर तुकोबरायांसारखं भजन आपण केलं पाहिजे. करा बरोबर वरती हात सगळ्यांनी करा बरं.